नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात गोल्ड गुरु मराठी चॅनल। तिथे सोन्या चांदीचे रोजचे अचूक भाव पाहिले जातात। तर पाहूया सोन्या चांदीचे भाव। थांबा। मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर आणि संपूर्ण महाराष्ट्रातील माझ्या भावांनो आणि बहिणींनो, जर ऑगस्ट या शेवटच्या आठवड्यात तुमच्या घरात सोन्या चांदीचे दागिने बनवण्याची किंवा खरेदीची घाई सुरू असेल तर 2 मिनिटे काढून हा व्हिडिओ आधी पूर्ण पहा। दुकानात जाण्यापूर्वी हा इनसाइट रिपोर्ट पाहिला नाही तर ऐनवेळी तुमचे हजारो रुपयाचे नुकसान होऊ शकते। कारण ऑगस्टच्या या शेवटच्या टप्प्यावर सोन्या चांदीच्या बाजारात मोठी झडपड झाली आहे। 2,60,000च्या शिखरावर असलेली चांदी तब्बल 18,500 रुपयांनी स्वस्त झाली आहे। तर मित्रांनो, चांदी 256 रुपयावर आली आहे। तर 22 कॅरेट दागिन्याचे सोने तब्बल 7,600 रुपयांनी खाली आले आहे। पण खरा सस्पेन्स तर पुढे आहे। ऑगस्ट संपता आलेली ही घसरण आगामी सप्टेंबर महिन्यात अशी सुरू राहणार की ऐन सणासुदीच्या तोंडावर दारामध्ये अचानक पुन्हा मोठी मुसळी मारणार आणि दुकानात खरेदी करताना सराफाची कोणती एक चालाकी ओळखावी लागेल, ज्यामुळे तुमचे 50,000 रुपये वाचतील, हे आम्ही व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ एक सेकंदही स्किप न करता शेवटी नक्की पहा। चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊया दरातील या बदलाचे मुख्य कारण। मित्रांनो, नेमकं उद्याचं प्रेडिक्शन काय आहे आणि गोल्ड गुरुचा स्मार्ट सल्ला आता आपण पाहणार आहोत। मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत सोन्या चांदीचे भाव किती प्रमाणात घसरले आहेत ते। तर आता पाहूया चांदीचा भाव। 2.5 लाखाच्या शिखरावर पोहोचलेली चांदी अखेर उतरली आहे खाली। ऑगस्टच्या शेवटच्याच आठवड्यात 18,500 रुपयाची धनकेबाज घसरण झाली आहे। मित्रांनो, काही आठवड्यापूर्वी आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनिश्चिततेमुळे ज्या चांदीने प्रति किलो तब्बल 2,60,000 रुपयाची विक्रमी पातळी गाठली होती, त्याच चांदीच्या बाजारात आता ऑगस्टच्या शेवटच्या टप्प्यात मोठी घसरण पाहायला मिळत आहे। जागतिक बाजारात नफा वसुलीची लाट आल्यामुळे चांदीचे भाव तब्बल 18,500 रुपयांनी स्वस्त झाले असून तर 1 ग्रॅम चांदीचा दर आहे मित्रांनो 256 रुपयापर्यंत खाली आला आहे। आजच्या नव्या गणितीय तक्त्यानुसार 1 ग्रॅम चांदी 256 रुपयांनी खाली आली आहे। तर 10 ग्रॅम चांदीचा भाव आहे मित्रांनो 2,560 रुपये। तर 100 ग्रॅम चांदीचा भाव आहे 25,600 रुपये आणि 1 किलोग्रॅम चांदी तब्बल 18,500 रुपयाच्या मोठ्या घसरणीसह 2,56,000 रुपयावर उपलब्ध होत आहे। तर मित्रांनो, आगामी सणासुदीच्या काळात पूजेची भांडी, नाणी, पैंजण किंवा जोडवी यासारख्या वस्तू बनवण्यासाठी ही घसरण मध्यमवर्गीय कुटुंबासाठी उत्तम संधी घेऊन आली आहे। चांदी 2,60,000 वरून थेट 2,56,000 रुपयावर आल्यामुळे सणाच्या तोंडावर कमी बजेटमध्ये अधिक वजनाची चांदी खरेदी करणे शक्य होणार आहे। तर मित्रांनो, आता पाहूया सोन्याचा भाव। तर आता पाहूया 18 कॅरेट सोन्याचा भाव। कमी बजेटमध्ये ब्रँडेड लोक शोधणाऱ्यांची चांदी 18 कॅरेट सोन्याचे दर 6,050 रुपयांनी थेट जमिनीवर आले आहेत। मित्रांनो, कमी खर्चात आकर्षक, मॉडर्न आणि रोजच्या वापरासाठी मजबूत दागिने शोधणाऱ्या ग्राहकासाठी 18 कॅरेट सोन्यातील ही मंदी मोठा दिलासा देऊन गेली आहे। सोने 1,50,000च्या ऐतिहासिक पातळीवर असताना 18 कॅरेटच्या किमतीतही सर्वसामान्याच्या आवाक्याबाहेर गेल्या होत्या, परंतु बाजारातील ताज्या घसरणीमुळे 18 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम मागे तब्बल 6,050 रुपयाची स्वस्त झाले आहे। तर या घसरणीनंतर आज बाजारात 18 कॅरेट सोन्याचा 1 ग्रॅमचा दर आहे मित्रांनो 11,890 रुपयावर स्थिरावला आहे। म्हणजे आज 1 ग्रॅम सोने 11,890 रुपये। तर 10 ग्रॅम सोन्याचा भाव आहे 1,18,900 रुपये आणि 100 ग्रॅम सोन्याचा दर आहे मित्रांनो 11,89,000 रुपये इतका झाला आहे। तर मित्रांनो, वर्किंग विमेन आणि आजच्या तरुण पिढीला रोजच्या वापरासाठी नाजूक, कडक आणि ट्रेंडी दागिने आवडतात। 18 कॅरेट सोन्यात धातूचा कडकपणा उत्तम असल्याने त्यात डायमंड आणि खड्याचे काम अतिशय मजबूत बसते। त्यामुळे कमी बजेटमध्ये फॅन्सी डिझाईन हवी असल्यास या 6,050 रुपयाच्या घसरणीचा नक्की फायदा घ्या। मित्रांनो, आता पाहूया 22 कॅरेट सोन्याचा भाव। लग्नाची खरेदी करणाऱ्या कुटुंबासाठी गोल्डन चान्स आहे हा। 22 कॅरेट सोन्याच्या दरात
दरात 7,600 रुपयाची खसखशीत कपात झाली आहे मित्रांनो. भारतीय संस्कृतीत आणि लग्नसराईच्या खरेदीत 90% पसंती मिळणाऱ्या 22 कॅरेट दागिन्याच्या सोन्याची आज ग्राहकांना मोठा सुखद धक्का दिला आहे. गगनाला भिडलेल्या दरामुळे ज्या कुटुंबाचे बजेट पूर्णपणे बिघडले होते त्यांना या 7,600 रुपयाच्या घसरणीमुळे मोठा आर्थिक आधार मिळाला आहे. या घसरणीनंतर आज 22 कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅमचा भाव आहे 14,750 रुपयाच्या पातळीवर आला आहे. नव्या दरपत्रकानुसार आज 1 ग्रॅम सोने आहे 14,750 रुपये, तर 10 ग्रॅम सोन्याचा भाव आहे मित्रांनो 1,47,500 रुपये आणि 100 ग्रॅम सोन्याचा दर आहे मित्रांनो तब्बल 14,75,000 रुपयावर तो पोहोचला आहे मित्रांनो. मंगळसूत्र, राणीहार, ठुशी आणि पारंपरिक दागिन्यांसाठी 22 कॅरेट हाच एकमेव अस्सल पर्याय मानला जातो, कारण भविष्यात हे सोने मोडताना पूर्ण रिसेल व्हॅल्यू मिळते. ज्यांच्या घरात आगामी काळात विवाह सोहळा आहे त्यांनी या 7,600 रुपयाच्या घसरणीचा फायदा घेत आता सोन्याचे बुकिंग करून ठेवणे अत्यंत शहाणपणाचे ठरेल. मित्रांनो, आता पाहूया शेवटी शुद्ध सोने म्हणजे 24 कॅरेट सोन्याचा भाव. अस्सल सोन्यातील गुंतवणूकदारांची थेट लॉटरी. 24 कॅरेट शुद्ध सोन्याच्या दरात 7,800 रुपयाचे मोठे भगदाड झाले आहे मित्रांनो. शेवटी सर्वात शुद्ध म्हणजे 24 कॅरेट सोन्याबाबत बोलायचे झाले तर भविष्यातील सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करणाऱ्या नागरिकांसाठी ही घसरण अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. काही आठवड्यापूर्वी 1,50,000चा आकडा पार करून हाहाकार माजवणारे 24 कॅरेट सोने आता 7,800 रुपयाच्या घसरणीसह खाली आले आहे. या घसरणीमुळे आज 1 ग्रॅम शुद्ध सोन्याचा भाव आहे 15,930 रुपयावर आला आहे. तर संपूर्ण आकडेवारी पाहिली तर आज 24 कॅरेटचं 1 ग्रॅम सोनं भेटतं मित्रांनो 15,930 रुपये, तर 10 ग्रॅम सोन्याचा भाव आहे 1,59,300 रुपये आणि 100 ग्रॅम सोन्याचा दर आहे मित्रांनो 15,93,000 रुपयावर तो पोहोचला आहे. 24 कॅरेट सोन्याचे दागिने बनत नसून ते 100% शुद्ध असते. त्यामुळे जर तुम्हाला भविष्यातील सुरक्षेसाठी आणि नफ्यासाठी पैसे गुंतवायचे असतील तर 24 कॅरेट सोन्याची नाणी किंवा बिस्किटेच खरेदी करावीत. यावर खडनावळ खर्च लागत नाही आणि गरजेच्या वेळी पूर्ण मूल्याने लगेच कॅश करता येतं. मित्रांनो, आपण सोन्या चांदीचे भाव घसरलेले पाहिले आहेत. मात्र हे भाव का घसरले, का त्यांचं दर खाली आला आहे ते आपण आता पाहूया. फक्त आयात शुल्क नाही तर ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारातील या 3 घडामोडीमुळे सोन्या चांदीची हवा पूर्णपणे निघाली आहे. ऑगस्टच्या या शेवटच्या टप्प्यात दरामध्ये एवढी मोठी घसरण का झाली, यामागे 3 मुख्य जागतिक कारणे आहेत. त्यामध्ये पहिले कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात हेज फंड्स किंवा मोठ्या बँकांनी सोन्या चांदीतील आपली गुंतवणूक काढून प्रचंड प्रमाणात नफा वसुली सुरू केली आहे मित्रांनो. दुसरे कारण म्हणजे अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यामुळे जागतिक गुंतवणूकदारांनी सोन्याऐवजी रोख बाजारात पैसे वळवले आहेत. आणि मित्रांनो, तिसरं कारण आहे ते म्हणजे भारतात आयात शुल्क कपातीचा परिणाम पूर्णपणे दिसू लागल्याने स्थानिक बाजारात सोन्याचा पुरवठा वाढला आहे. या तिन्ही घटकांमुळेच 1,50,000वर गेलेले सोने आणि 2,60,000वर गेलेली चांदी थेट खाली आली आहे. मित्रांनो, उद्या सकाळी सराफा दुकानाचे शटर उघडताच काय चित्र असेल, तज्ञाचा उद्याच्या बाजाराबाबतचा सर्वात ताजा इन्साइट रिपोर्ट आता मी तुम्हाला सांगणार आहे. वायदा बाजारातील सोन्या चांदीचे ताजे सौदे आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील सध्याची हालचाल पाहता ऑगस्टच्या अखेरीस दरावर अजूनही मंदीचा काही प्रमाणात दबाव कायम आहे. तज्ञाच्या मते उद्या सकाळी सराफा बाजारात अचानक कोणतीही मोठी दरवाढ किंवा तेजी येण्याची शक्यता फार कमी आहे. उलट सोन्या चांदीचे भाव आहेत त्याच पातळीवर स्थिर राहतील किंवा दरामध्ये आणखी 200 ते 400 रुपयाची किरकोळ घसरण पाहायला मिळू शकते. त्यामुळे उद्या भाव वाढतील या भीतीने आजच घाईघाईने चुकीचे निर्णय घेऊ नका. सध्याची परिस्थिती खरेदीदाराच्या पूर्णपणे फायद्याची आहे मित्रांनो. तर महाराष्ट्रातील आपल्या 1 लाख कुटुंबासाठी गोल्ड गुरुचा एक सुवर्ण नियम आणि छोटेसे आव्हान आणि एक स्मार्ट सल्ला मी आता तुम्हाला सांगणार आहे. माझ्या सर्व मध्यमवर्गीय भावांनो आणि बहिणींनो, सलग दर घसरले म्हणून घाबरून अजिबात जाऊ नका किंवा एकाच वेळी सर्व जमापुंजी गुंतवू नका. जर तुमच्या घरात आगामी 3 ते 6 महिन्यात लग्न कार्य किंवा मोठा सण असेल तर 50 जसे 50चा फॉर्म्युला वापरा. तुमचे जेवढे बजेट असेल त्यापैकी 50%
खरेदी आज करा आणि उरलेले 50% पैसे पुढील आठवड्यातील दराचा अंदाज घेऊन गुंतवा. तसेच फसवणूक टाळण्यासाठी दुकानातून नेहमी 6 अंकी HUID हॉलमार्क कोड असलेले दागिने पक्क्या GST बिलासह खरेदी करा मित्रांनो. तर मुंबईपासून ते कोल्हापूर, नागपूर आणि नाशिक पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातून आपल्या व्हिडिओला मिळणाऱ्या प्रेमाबद्दल खूप खूप आभार. जर तुम्हाला आजची ही सविस्तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लगेच एक लाईक करा आणि तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा. सोन्या चांदीचे रोजचे अचूक अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या गोल्ड गुरु मराठी चॅनलला आता सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.